राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये आज सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीला येत होते. त्यांचे आज बारामती तालुक्यात 4 सभा होत्या. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दौऱ्यासाठी ते आज बारामतीत होते. विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार, सुरक्षा रक्षक आणि वैमानिक होते. धावपट्टीपासून विमान बाजूला गेले अन अपघात घडला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. धावपट्टीवरून विमान घसरल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात विमानाने पेट घेतल्याने आजूबाजूच्या परिसराला आग लागली. बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने अजित पवार हे आज बारामतीत सभा घेणार होते. त्यासाठी विमानाने ते नेहमीप्रमाणे बारामतीला येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने हे विमान आदळल्याने त्या विमानाला आग लागली असे प्रथमदर्शनी समजते आहे. या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील गंभीर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलीस व मदत यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हा नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळत नाही. वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ माजली असून बारामतीकरांनी अपघातग्रस्त ठिकाणाकडे धाव घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असून अजित पवार यांची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. या घटनेने बारामतीकरांना कमालीचा धक्का बसला आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.